श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. बघा, उद्या आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीला असं विशेष महत्त्व आहे. ज्या 24 एकादशी येतात, पण त्या सर्व एकादशीमधली जी आषाढी एकादशी आहे म्हणजे ती देवशयनी एकादशी आहे, तिला असं विशेष महत्त्व आहे. असंच आपल्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य आहे. आपण अनेक समस्यांना अनेक संकटांना तोंड देत आहात. आपण अनेक गोष्टी केल्या. नोकरीच्या ज्या समस्या आहेत, व्यावसायिक समस्या आहे किंवा प्रगती आहे ती थांबली आहे. ती कोणत्याही कारणानं पुढं जातच नाही. आपण अनेक उपाय केले. असंच उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला अगदी साधा उपाय करायचा आहे. सकाळी उठल्यानंतर स्नान करताना आपल्याला चिमूटभर हळद घ्यायची आहे आणि ती हळद आपल्या डाव्या हातात घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला अंघोळीला बसताना ती उजव्या हाताने ती चिमूटभर हळद घ्यायची आहे आणि आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे. आणि पाण्यात टाकताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं 3 वेळेस करायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे. बघा, आपल्या जे घरात 18 विश्व दारिद्र्य आहे ते तर दूर होतीलच, पण आपल्या ज्या समस्या आहेत त्या समस्यासुद्धा लवकरात लवकर दूर होतील. उपाय अगदी साधा सोपा आहे, पण निश्चित करावा. श्री स्वामी